समाजामध्ये विषमता पेरण्याची कीड ही प्रत्येक जातीमध्ये असते आणि सगळ्या जातीमध्ये असं काही समाजकारण ते लोक राहतात की जे महामानवावरती टीका करतात आणि चळवळ तोडण्याचा प्रयत्न करतात. एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळे महामानव जे आहेत हे सगळे महामानव बाबासाहेबांच्या विचाराच्या मालिकेतील महामानव आहेत. जग बदल घालून सांगत म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे विचार अण्णाभाऊ आपल्याला मांडतात ते लोकांना म्हटले पाहिजे. आणि म्हणून चळवळीतला मोठा भाऊ म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या बौद्ध बांधवांना मी विनंती करतो की चळवळीतला मोठा भाऊ म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की चळवळीतल्या लहान भावाला बाबासाहेबांचे विचार सांगितले पाहिजेत. भेटेल मांग त्याला बाबासाहेब सांग हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि मुक्ता साळवेचा निबंध पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर गेला पाहिजे. वेळ कमी आहे याचे मला भान आहे आणि म्हणून मी शेवटी एवढंच सांगेन की या संपूर्ण समाजाला या रूढीमध्ये असलेल्या ग्रासून गेलेल्या समाजाला मातंग समाजाला चर्मकार समाजाला चळवळीमध्ये पुढे घेऊन जाणं काळाची गरज आहे. चळवळीमध्ये सगळ्यात ताकदीने आज आंबेडकरवादी बौद्ध बांधव आहेत. ताकदीने राजकारणामध्ये शिक्षणामध्ये चर्मकार बांधव आहेत. परंतु त्याच्यामध्ये जाणीव जागृती जी आहे आंबेडकरी जाणीव म्हणूया आंबेडकरी जाणीव चर्मकार बांधवामध्ये तितकी म्हणावी तेवढी तीव्र नाहीये. आणि मातंग बांधवामध्ये आज मराठवाड्यामध्ये जेव्हा मी पाहतो मराठवाड्यामध्ये जथ्थेच्या जथ्थे आज मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धर्माकडे आकर्षित होत आहेत मातंग समाजाची. गेल्या 10 वर्षातल्या आकडेवारी जेव्हा मी पाहतो तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये महार समाजानंतर धर्मांतर करणारा सगळ्यात मोठा दलित समाज जर कोणता असेल तर तो मातंग आहे. आणि त्यांना आता जाणीव होऊ लागलेली आहे. आणि जशी जशी जाणीव होऊ लागलेली होती तशी तशी इथल्या बाकीच्या स्वार्थी सनातनी लोकांनी हे लक्षात घेतलं की मातंग समाज हा आंबेडकरी विचारापासून फार जवळ चाललेला आहे. त्याला दूर केलं पाहिजे. आणि म्हणून हे उपवर्गीकरणाचं दूत काही लोकांच्या डोक्यामध्ये घुसलं आणि आज त्याचं रौद्र रूप आपण पाहतोय. आणि याच्यामध्ये चांगले चांगले सुशिक्षित लोक सुद्धा याच्यामध्ये भावनेला बळी पडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. खरं म्हणजे शिकलेला माणूस कोण म्हणायचा हा प्रश्न आहे. माझा असं म्हण आहे की ज्याला बुद्धाचे विचार समजले त्याला बाबासाहेबांचे विचार समजले त्याला अण्णाभाऊचे विचार समजले आणि ज्याला त्याचा विवेक जागृत आहे त्याला खरं शहाणा म्हटलं पाहिजे. आणि अशी शहाणी माणसं समाजामध्ये कमी होत चाललेली आहे. आणि म्हणून मांगाने आता जागावं लहूची वाणी वागावं मांगाने आता जागावं बाबासाहेबांनी वागावं हा विचार समाजामध्ये आपण प्रत्येकाने घेऊन गेलो तर हा महाराष्ट्र लक्षात ठेवला पाहिजे. कुणीतरी मुंबईच्या मोर्चात म्हणाले की हा महाराष्ट्र सावरकरांचा आहे वगैरे वगैरे वगैरे. परंतु आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि खंबीरपणे सांगितलं पाहिजे की हा महाराष्ट्रच काय हा भारतच काय सारा जग सुद्धा आज बाबासाहेबांच्या विचारानं भरलेला आणि भागलेला आहे. जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज जर कोण असेल तर बाबासाहेबांचा विचार आहे आणि ही ताकद आहे. मी नेहमी आमच्या अण्णाभाऊंच्या जयंतीमध्ये सांगत असतो की बाबांनो हा जो निळा झेंडा आहे हा निळा झेंडा कुठल्या एका जातीचा नाहीये कुठल्या विचाराचा नाहीये कुठल्या पक्षाचा नाहीये तो संघर्षाचा आहे तो ताकदीचा आहे आणि तो विद्रोहाचा आहे तो संघर्षाचा आहे. ज्याच्या घरावरती निळा झेंडा आहे ते एकटं जरी घर असलं तरी ते खऱ्या अर्थानं विचाराचं प्रगतीचं घर असतं. आणि म्हणून निळा झेंडा हा सगळ्यांचा आपला आहे. जय भीम हा केवळ नमस्काराला पॅरल शब्द नाहीये तर जय भीम हा खऱ्या अर्थानं या देशातल्या शोषित वंचित दलित महाडोर चांभार या सगळ्यांच्याच परिवर्तनाचा पासवर्ड जर काय असेल तर जय भीम आहे. हे आपण इतरांना सांगूया. ज्यांना समजलंय त्यांचं हे काम आहे. आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आणि म्हणून चळवळीतल्या सगळ्याच बांधवांना मी विनंती करणार या निमित्तानं चळवळीच्या प्रतीकांची चळवळीच्या प्रेरणास्थानाची विटंबना होईल अशा प्रकारची वक्तव्ये कुणीही करू नये. आणि जातीमध्ये भेदभाव निर्माण होईल अशा पद्धतीची चेष्टा कधीही कुठल्याही महामानवाची करू नये. कारण या महामानवांच्या मुळात आपण खऱ्या अर्थानं आपण जीवन जगत आहोत. म्हणून बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या मंचावरील सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जाता जाता कवित्री सुचिता गायकवाड यांची कविता मी आपल्याला वाचून दाखवतो आणि मी थांबणार आहे. हा काळ मोठा विचित्र आहे आणि म्हणून बहुजनांनो सावध व्हा. सगळेच बहुजनांनो सावध व्हा. आमच्या बापानं या अखंड भारताला संविधान दिलं. आमच्या बापानं या अखंड भारताला संविधान दिलं. त्या बापाची पोरं रंगारंगात वाटली जात आहेत. त्या बापाची पोरं रंगारंगात वाटली जात आहेत आणि फाडलं जात आहे त्यांचं निळं आभाळ. फाडलं जात आहे त्यांचं निळं आभाळ. बदलला जातोय त्यांच्या जगण्याचा अजेंडा. बदलला जातोय त्यांच्या जगण्याचा अजेंडा. केलं जातंय त्यांना दिशाहीन आणि मारलं जातंय एक एक करून. आम्ही मात्र दंग आहोत.
आम्ही मात्र दंग आहोत स्वार्थाचे झेंडे मिरविण्यात. आम्ही मात्र दंग आहोत स्वार्थाचे झेंडे मिरवण्यात, एकमेकांची जिरवण्यात आणि खुर्ची मिरवण्यात. आम्ही मात्र दंग आहोत एकमेकांची जिरवण्यात, खुर्ची मिरवण्यात. बहुजनांनो, आता तरी सावध व्हा. आता तरी सावध व्हा. अजून ही वेळ गेलेली नाहीये. आणि म्हणून मांग मार ढोल तांबा सर्वांची दलितांची ऐक्य परिषद ही या महाराष्ट्राला आणि सगळ्यांना एक नवीन दिशा देणारी ठरो. आणि या निमित्तानं एकता अधिक प्रमाणामध्ये व्यापक वाढो अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि चाललेल्या प्रयत्नाला मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुणे थांबतो. जय हिंद, जय भीम.